देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन छत्रपती संभाजीनगर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। शहरातील विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि चौकाचौकात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते देवगिरी मैदानावर शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते देवगिरी मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी पोलीस दल, एनसीसी, स्काउट गाईड आणि शालेय विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता। कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले, संविधानाची शपथ घेण्यात आली, तसेच देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या घटकांचा गौरव करण्यात आला। शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर भाषणे आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरात सर्वत्र तिरंग्याची सजावट, फलक आणि घोषणांनी देशभक्तीचं वातावरण दिसून आलं। यावेळी पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, विभागीय आयुक्त दिलीप, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रजासत्ताक दिनानिमित्त कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। एकूणच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात, शांततेत आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेत साजरा झाला। खऱ्या अर्थानं देशातील नागरिकांसाठी आजचा दिवस हा एखाद्या सणासारखा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना, त्याची झालेली अंमलबजावणी, म्हणून आजचा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून अत्यंत जल्लोषात, उत्साहामध्ये प्रत्येक भारतीय हा साजरा करत असतो। हा देश एवढा आवाढव्य जरी असला, भाषा प्रांतावर असलेली रचना जरी असली, तर प्रत्येक भारतीय हा देशासाठी सर्वप्रथम काय तर माझा देश, नंतर जात, धर्म, पंथ वगैरे सर्व नंतर, म्हणून या एका विश्वासावर, एका त्यांच्या असलेल्या या निष्ठेवर भारतीय जवान ह्या सीमेवर लढत असतात। म्हणून आज मी सर्व भारतीयांना, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। काल गणेश नाईक असं म्हणाले की पक्षानं परवानगी जर दिली तर त्यांचं लक्षात नामोनिशान मिटून टाकेल, सातत्याने असं बोलतोय, ठाण्यातून नामोनिशान मिटून टाकेल। गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं। जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपची युती निश्चित झालेली आहे, परंतु काही ठिकाणी जे काही बंडखोरांनी फॉर्म भरलेत, काही लोकांना आम्ही एबी फॉर्म दिलेत, काही ठिकाणी भाजपने एबी फॉर्म दिलेत। आज आणि उद्यापर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू। निश्चित काही लोक उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी मला अपेक्षा आहे, आणि जर नाहीच घेतले तर काय कारवाई करायची किंवा काय रणनीती आखायची हे दोन्ही पक्षाचे नेते मिळून ठरवतील, आणि याचा निर्णय उद्या दुपारून होईल। पण त्यांच्याकडे बी फॉर्म आहे, ते तर पक्षाचे अधिकृत उमेदवार होतील ना। काही वेळेला काही ठिकाणी त्यांनी एबी फॉर्म दिलेले आहेत, काही ठिकाणी आम्ही एबी फॉर्म दिलेले आहेत, म्हणून आम्ही जर सामंजस्यपणाने जर होत असेल तर आम्ही मागे घेण्याचा प्रयत्न करू, नसतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बी फॉर्म दिलेले त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती। धाराशिव मधला लक्षात आला असेल कालचा मुद्दा, तुमचे बी फॉर्म, शिवसेनेचा एबी फॉर्म भाजपला वाटलेला, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या समोर जवळपास 3 तास गोंधळ घातला सगळ्या शिवसैनिकांनी। धाराशिव मध्ये थोडा गोंधळ उडाल्याचा लक्षात आलेला आहे, त्या ठिकाणच्या शिवसैनिकांनी तक्रार केलेली आहे आणि त्याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। एक महत्त्वाचा प्रश्न, संजय राऊतांनी टीका केली काय भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला आहे, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। स्वतःच्या राजकारणा पलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणा पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। तुमचा एक मित्र पक्ष सातत्याने खंत व्यक्त करतो, एनसीपी महापालिकेत मोजलं नाही, कशात सत्तेत मोजत नाही, जिल्हा परिषदेतही बोलवलं नाही युतीसाठी, राज्यात सोबत आहोत आणि इतर ठिकाणी फक्त फरफटत आहोत। राज्यात आम्ही सोबत आहोत, राष्ट्रवादीची जी खंत आहे ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर सुद्धा गेली असेल, आणि मला वाटतं या 2 दिवसात वरिष्ठ नेते जे आहेत, मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांची बैठक सुद्धा आता होते। त्या बैठकीमध्ये याच्यावर
निश्चितच विचार केला जाणार आहे. आधी एक विधान आलं मुंब्रा हिरवा करू, नंतर महाराष्ट्र हिरवा करू, आता भारत हिरवा करू असं म्हटलं जातं. जाणीवपूर्वक ते निर्माण करणारे वक्तव्य निर्माण होतं. नाही, त्यांनी जे काही वक्तव्य केलंय त्याचा प्रत्येक समाज घटकांनी विरोध केलेला आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करून त्यांनी काय मिळवलंय किंवा त्यांची चाल काय आहे ही लक्षात येते. हा देश कुणा एका जाती धर्माचा नाहीये, हा देश कोणा एका माणसाचा नाहीये. या देशाची संस्कृती जपायचं काम प्रत्येक भारतीय करतो. म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य मुसलमान समाजाला सुद्धा आवडलेलं नाही. परंतु मस्ती आणि असलेली त्यांच्यामुळे असलेली गुरुमी हे आम्ही सर्वजण निश्चित काढू. त्याची चिंता आम्ही करत नाही. किती आव्हान द्यायची दे, एकदा जर रस्त्यावर आलो तर मग त्यांना पळती भुई थोडी होईल. रस्त्यावर आलो तर म्हणजे काय अर्थ काय याचा एक रस्त्यावर आलो तर म्हणजे काय म्हणजे यापूर्वी असं झालं होतं की भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं की जास्त मस्ती कराल तर वगैरे वगैरे. काय म्हणायचंय? अशा पद्धतीने जातीय वक्तव्य कशासाठी करतोय? कसली मस्ती आहे तुम्हाला? काय 2-4 नगरसेवक काय 5-50 नगरसेवक निवडून आलं म्हणजे तुमचं काय राज्यावर तुम्ही काय हे करणार आहात? अतिक्रमण करणार आहात, आक्रमण करणार आहात? ही सर्व हैदराबादी चाल जी आहे ना ती आता सर्व भारतीय किंवा आपल्या महाराष्ट्रात सर्व जनतेला कळालेली आहे. असं वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण तो करतोय आणि हे तेढ निर्माण करणं म्हणजे जातीमध्ये संघर्ष पेटवणं आहे. म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकाने त्याचा विरोध केला पाहिजे आणि म्हणून आम्ही तर निश्चित करू, परंतु संघर्ष करायची वेळ आली तर आम्ही संघर्षही करू. पण हे प्रकरण कायद्याच्या मध्ये पोलिसांमध्ये तक्रार देणं किंवा अशा गोष्टी पण का जात नाही? कारण काय असं जर नुसतं आरोप प्रत्यारोप राहिले तर त्याचं वाढणार. मुळामध्ये त्याची तक्रार केलेली आहे. जी नगरसेविका निवडून आली तिने माफीनामा सुद्धा दिला, परंतु तिथे जाऊन त्यांना तिला उचकवणं, त्या स्टेटमेंट पासून पुन्हा घुमजाव करणं, हे अशा पद्धतीचं जे करायचा प्रयत्न करतायत की तू आता हे भडक विधान असंच राहू दे, हे जे काही दबाव तंत्र वापरायचा प्रयत्न करतायत त्याचा आम्ही निषेध करतो. शरद पवार म्हणजे संभाजी भिडे म्हणतात. संभाजी भिडे काय म्हणतात ते वक्तव्य मी ऐकलेलं नाही, परंतु शरद पवारांचं निश्चित महाराष्ट्राने देशासाठी योगदान दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं सुद्धा योग्य नाही. खरं तर मी आपल्या माध्यमातूनच बघितलं होतं की त्यांना मारहाण झाल्याचं, त्यांना फ्रॅक्चर झाल्याचं मी आपल्या माध्यमातून बघितलं. आता मी विचारलं तर ते चांगलं आहे म्हटलंय, परंतु नंतर पोलिसांनीच त्यांच्यावर 353 गुन्हा दाखल केला होता सरकारी कामात अडथळ्याचा. मला असं वाटतं पोलिसांनी योग्य तपास करावा, केलाच पाहिजे आणि योग्य ते कारवाईच्या दिशेनं पावलं उचलले पाहिजे.